ऊर्जा साधने या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण उजव्या बाजूला बघतोय एक चित्र की सागर जलापासून ही ऊर्जा कशी निर्मित केली जाते त्याचं एक चित्र दाखवलेलं आहे. तसंच त्यांची काय आहे ते उपकरणं हे संपूर्णपणे आपल्याला इथं या चित्रामध्ये दिसत आहे. त्याच्यानंतर आता त्याच्याच बाजूला माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत अगवा कॅलियन सोलार प्रोजेक्ट आणि कंसामध्ये दिलंय की ॲरिझोना संयुक्त संस्थानं, त्याच्यानंतर कॅलिफोर्निया व्हॅली सोलार युनिट, ह्याच्यामध्ये कंसामध्ये दिलंय की कॅलिफोर्निया आणि संयुक्त संस्थानं, आणि गोलमुड सोलार पार्क हे चीनमध्ये आहे. त्याच्यानंतर चरंक सोलार पार्क हे पाटण आणि गुजरातमध्ये आहे, आणि वेलस्पन एनर्जी प्रोजेक्ट हा आपल्या मध्य प्रदेशमध्ये आहे. हे काही मोठे सौर ऊर्जा प्रकल्प हे आहेत, त्यांची नावं इथं दिले गेलेली आहेत. चला पुढे जाऊया. आता आपण बघतोय भू औष्णिक ऊर्जा. चित्र आपल्याला उजव्या बाजूला दिसतंय. भूगर्भीय ऊर्जा निर्मिती केंद्र कशा पद्धतीनं तिथं ते ठिकाण आहे आणि तिथं कशा पद्धतीनं ही ऊर्जा निर्मित केली जाते. चला आता आपण आपले मुद्दे स्पष्ट करूया. भू औष्णिक ऊर्जा म्हणजे उष्ण पाण्याचे झरे हा मानवासाठी एक नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. उदाहरण आपण बघितलं तर उनपदेव आणि वज्रेश्वरी आणि मणिकरण इत्यादी ही ठिकाण आहेत जिथं उष्ण पाण्याचे झरे म्हणजे गरम पाण्याचे झरे आहेत. तर आता पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये तापमान प्रत्येक 32 मीटरला 1 अंश सेल्सिअसनं 1 अंश सेंटीमीटर हे वाढतं. आणि मग या जमिनीखालील तापमानाचा वापर करून आता विद्युत निर्मिती करण्याची प्रक्रिया ही मानवाने अवगत केलेली आहे. बरोबर. आणि या भू औष्णिक ऊर्जेचा वापर आपण विद्युत निर्मितीसाठी करतो आणि करता येतो. मग भारतामध्ये हिमाचल प्रदेश राज्यामध्ये मणिकरण येथे असा प्रकल्प आहे. आणि वरील सगळ्या प्रकारची ही ऊर्जा साधनं ही अजैविक ऊर्जा साधनं आहेत, आणि या ऊर्जा साधनामुळे कमीत कमी प्रदूषण होतं. आणि ही ऊर्जा साधनं अक्षय ऊर्जा म्हणजेच कधी न संपणारी अशी ऊर्जा साधनं म्हणून ओळखली जातात. पुढे जाऊया. आता एक उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. अर्थात आता हा गटामध्ये करायचा आहे, परंतु आता ह्या वातावरणामध्ये आपण हा करू तर शकत नाही, परंतु आपण हा फक्त वाचूया की ह्याच्यामध्ये काय दिलं गेलेलं आहे, कारण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये याचा समावेश केलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला ते वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर बघूया, आपण वाचून बघूया. तर वर्गातल्या विद्यार्थ्यांचे 5 ते 8 गट करायचे. प्रत्येक गटानं 1 किंवा 2 ऊर्जा साधने निवडायचे आणि मग खालील काही मुद्द्यांच्या आधारे प्रत्येक गटानं त्यांनी निवडलेल्या ऊर्जा साधना संबंधीची माहिती ही संकलित करायची आहे. आणि मग यासाठी त्यांनी काय काय करायचंय बघा. तर वर्तमानपत्र, दूरदर्शन, संदर्भ पुस्तकं, त्याच्यानंतर इंटरनेट इत्यादींचा वापर करायचा आहे. आणि मग या गट चर्चेमधून अधिक माहिती घ्यायची आहे. तर त्या गट चर्चेमध्ये काही मुद्दे दिलेले आहेत. तर ऊर्जा साधनांची नावं, त्याच्यानंतर ऊर्जा साधनांचे वापर, त्याच्यानंतर ऊर्जा साधन निर्मितीची अंदाजे किंमत, आणि ऊर्जा साधनं वापरण्यातले फायदे पण आणि तोटे पण, त्याच्यानंतर ऊर्जा विषयाची आकडेवारी, त्याच्यानंतर वितरणाची माहिती, त्याच्यानंतर कात्रण चित्र, ऊर्जा साधनांची पर्यावरण पूरकता, त्याच्यानंतर वरील ऊर्जा साधनाऐवजी पर्यायी ऊर्जा साधने, सदर माहितीचे संकलन दुसऱ्या दिवशी
वर्गामध्ये सादर करायचंय आणि मग सर्व गटांच्या सादरीकरणातून उत्कृष्ट आणि पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांची निवड करायची. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, हा एक उपक्रम आहे जो वर्गामध्ये संपूर्ण तुम्हाला तो आयोजित करण्यात दिलेला आहे. पुढे जाऊया. आता आपण बघतोय की ऊर्जा साधनांचा वापर आपण अतिशय काळजीपूर्वक हा केला पाहिजे. कारण वाढती लोकसंख्या बघितली, शहरीकरण बघितलं, त्याच्यानंतर आपलं औद्योगिकरण आलं, नंतर मानवाच्या वाढत्या वाढत्या ह्या गरजा आल्या. या सगळ्या इत्यादी सगळ्या या मागण्यामुळं आणि ऊर्जेची मागणी ही सतत वाढतच आहे आणि बाजूला ही वाढती लोकसंख्या, हे शहरीकरण इत्यादी इत्यादी ह्या मानवाच्या गरजा तर आहेतच आहेत. मग त्याच्यासाठी पर्यायी आणि अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करणं हे आपल्याला अतिशय आवश्यक आहे. आणि मग ऊर्जेचा वापर काटकसरीनं करणं हे तर अत्यंत आवश्यक आहे. मग याच्यासाठी आपण विजेचा अनावश्यक वापर हा नेहमी टाळला पाहिजे. आणि हे आपल्याला सर्वांना सहज शक्य आहे, करता येतं आपल्याला. तशा रीतीने तर तुम्ही काय कराल बघा बरं, की घरामध्ये सर्वानुमते असा निर्णय झाला आहे की आठवड्यातील एक पूर्ण दिवस विजेची बचत करायची आहे. आणि अशी परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही काय कराल, तुम्ही कोणती तयारी कराल ते तुम्ही सांगायचं आहे. आणि अर्थात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सांगायचं आहे म्हणजे ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही नमूद करायचं आहे. समजलं? चला पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत खालील प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे की मानव कोणते ऊर्जा साधन हे सर्वाधिक वापरतो आणि त्याचे कारण काय असेल. दुसरा आहे ऊर्जा साधनांची गरज काय. आणि तिसरा प्रश्न आहे की पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करा. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.